सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व ख्रिस्ती मंडळीला. प्रियजनांनो, हा सुंदरसा समय प्रभू येशू मसीहनं मला आणि तुम्हाला दिलेला आहे. त्याचा आपण धन्यवाद करूया, त्याची उपकार स्तुती करूया, त्याला आभार मानूया. जो आपला त्रेक एक परमेश्वर आहे, त्याला आपण खोर हृदयांत करणारे त्याला धन्यवाद देऊया. प्रियजनांनो, हा समय फार महाग आहे आणि ती महाग वस्तू त्याने आपल्याला दिलेली आहे. समय की आपण पश्चाताप करावा आणि त्याने आपल्या पापांची क्षमा करावी, त्याने आपल्याला धुवून शुद्ध करावे आणि त्याचं नवीन जीवन, त्याचा महान असा पवित्र आत्मा, त्याचा नवीन आत्मा जे वचन आहे, त्याच्या नवीन आत्म्याने तो आपल्याला भरेल. तो नवीन आत्मा काय आहे, कोणता आहे? त्याचा पवित्र आत्म्याने तुम्हाला मला आज त्यांनी भरलेला आहे प्रियजनांनो. आणि तो जो महान असा पवित्र आत्म्याचे आज जे कार्य चालू आहे, तो आपल्याला स्वस्थ बसू देणार नाही, तो आपल्याला शांत बसू देणार नाही, तो आपल्याला झोपू देणार नाही. का? कारण तो आनंद आहे. कशाचा? विजयाचा आनंद आहे की माझा प्रभू येशू मसीह, माझा तारणारा, माझा उद्धार करता, माझा येशू मसीह जिवंत झालेला आहे. आणि त्यांनी जी आशा दिलेली आहे मला आणि तुम्हाला, की तो पुन्हा येणार आहे मला आणि तुम्हाला नेण्यासाठी. प्रियजनांनो, आज तुमची माझी तयारी झाली आहे का? क्वेश्चन मार्क. तुम्ही आणि मी तयार आहोत का त्याच्या संगती जाण्यासाठी? आपल्याला तयार व्हायचं आहे प्रियजनांनो. 5 शहाणे कुमार सज्ज, तयार, रेडी पोझिशन होते, तशा रीतीनं आज मला आणि तुम्हाला तयार व्हायचं आहे. त्याच्या वचनात आपल्याला वाढायचं, त्याच्या विश्वासात आपल्याला वाढायचं आहे. प्रियजनांनो, आजचं जे वचन आहे, मला परमेश्वराने जे सुचवलं ते मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो. प्रियजनांनो, चला वचनाकडे बघूया. आजचं वचन आहे लूक शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 38 ते 42, 38 to 42 वर्सेस. प्रियजनांनो, याच्यामध्ये 2 बहिणी आहेत, मार्था आणि मरिया. हे 2 बहिणींचा सुंदरसं मार्गदर्शन प्रभू येशू मसीहनं आपल्याला केलेलं आहे. बघा, 2 बहिणी आहेत आणि त्यांचं दोघांचा कसा स्वभाव आहे ते आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यांनी कोणता वाटा निवडलेला आहे आणि तो बरा आहे का वाईट आहे ते देखील प्रभू येशू मसीह एकदम व्यवस्थित आपल्याला समजवत आहे. प्रियजनांनो, बघा, तेव्हा मार्था नावाच्या एक स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. मार्था तिने काय केलं? एक चांगलं काम, प्रभू येशू मसीहचं स्वागत केलं. प्रभू येशू मसीहचं हिनं स्वागत केलं आणि तिच्यावर तिनं काम खूप होतं. तिच्याकडे म्हणजे घरातलं काम, खूप दगदग करायला लागली आणि तिला खूप काळजी वाटायला लागली की आता हे काम कसं होणार, मी एकटी करते काम, तर मला हे सर्व काम जमणार नाही. तर ती दगदग करायला लागली आणि प्रभू येशूकडे आपल्या लहान बहिणीबद्दल ती कंप्लेंट करायला लागली की माझी लहान बहीण मला मदत करत नाही. बघा गुरुजी, काय करायचं? बघा प्रभूजी, मी काय करू? माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य कराव्यास तिला सांगा. ती प्रभू येशू मसीहला म्हणते, तिला सांगा की तिनं माझी मदत करावी. आणि तिला पुष्कळ काम पडल्यामुळे तिची तारंबळ उडाली. दगदग करून एकदम हे झाली की चिंतातूर झाली की आता मी काय करू, मी एकटीला नाही जमणार हे काम. प्रभूने तिला काय उत्तर दिले बघा, ही मारिया आहे. मरिया काय स्वभावाची? बघा, मरिया जी आहे तिची बहीण, मरियाने काय केलं? प्रभूने तिला उत्तर दिले. बघा काय उत्तर दिले. मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस. आपण काळजी करतो, दगदग करतो, पुष्कळ आपण चिंता करतो. याच्यामध्ये चिंता सुद्धा आलेली. पुष्कळ चिंता, पुष्कळ दगदग करतो.
गोष्टीची काळजी घेतो, खूप काळजी करतो, परंतु थोडक्याच गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. कोणती पण गोष्ट काय, आपण मनुष्य प्राणी एकच गोष्ट कोणतं पण करू शकतो ॲट अ टाइम, एकच गोष्ट करू शकतोय. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. प्रभू येशू मसीह काय म्हणतो, जो मरियाने जो वाटा निवडलेला आहे, तिने कोणता वाटा निवडला प्रियजन? त्यांच्या घरात हे 3 भावंडांची गोष्ट आहे, मार्था, मरिया आणि त्यांचा भाऊ लाजर. ज्या लाजराला प्रभू येशू मसीहने जिवंत केले होते, ही 3 भाऊ बहिणींची गोष्ट आहे प्रियजन. जो लाजर मेला, मरण पावला, 4 दिवस झाले होते त्याला मरून, आणि त्या लाजराला प्रभू येशू मसीहने जिवंत केले. त्या लाजराची या 2 बहिणी आणि या 2 बहिणींमध्ये बघा कसं डिफरन्स आहे, ते पण प्रभू येशू मसीह क्लिअर दाखवतात. की मार्थाने जरूर स्वागत केलं, यस, तिनं स्वागत केलं प्रभू येशू मसीहचं, आणि स्वागत करून तिने पाणी दिलं असेल, काही खाव्यास दिलं असेल, मग त्याच्यानंतर तिच्यावर खूप कामाचा बोजा पडला, खूप कामं तिचे घरातले राहिले. आणि मरियाने काय केलं, मरियाने आली, तिनं प्रभू येशू मसीहला पाहिलं, तर तिनं काय केलं, डायरेक्ट प्रभूच्या चरणाजवळ प्रभू येशू मसीह काय बोलत होते ते भाषण ती ऐकत होती. आणि हा तिनं घेतलेला चांगला वाटा म्हणजे चांगला मार्ग. वाटाचा अर्थ काय, वाटचा अर्थ काय, मार्ग. चांगली वाट त्याला म्हणतात चांगला मार्ग तिनं धरलेला आहे, तिनं चांगला मार्ग निवडलाय. आज आपण कोणत्या मार्गात चालतो, आज आपल्याला प्रश्न आहे. काय आपण ज्या मार्गात चाललेलो आहे तो परमेश्वराचा मार्ग आहे, तो आपल्याला एंड काय करणार आहे? प्रियजनांनो, आपण फॉर एक्झाम्पल देते मी जगिक दृष्टीने, की आपण एक पिक्चर पाहतो ना, फिल्म पाहतो, सगळ्यांना पुष्कळ पिक्चर पाहायची शौक आहे, मला पण खूप इंटरेस्ट आहे पिक्चर बघायचा. त्याचा एंड काय झाला, मला ते एंड खूप मला महत्त्वाचा असतो, की तो जो हिरो असतो त्या हिरोला त्याची जी प्रेमिका आहे, हिरोईन, ती मिळाली का नाही, त्याचा एंड, त्यांचे ते एक झाले का नाही. म्हणतात ना, दे लिव्ड हॅपीली फॉर एव्हर. ते एंड तो मेन असतो प्रियजनांनो. स्टार्टिंग किती कसंही असला, स्टार्टिंग किती चांगलं असतं, किती वाईट असतं, पण त्याचा एंड होणं बघा. आपल्या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना या आपलं एंड काय आहे, आणि एंड नंतर आपण सर्वांना मृत्यू आहे हे तर निश्चित आहे. जितके जण आपण जगात जन्मलो त्या प्रत्येकाला मरण आहे, आज नाही तर उद्या प्रत्येकाला मरण आहे. राजा असो, रंक असो, गरीब असो, भिकारी असो, कोणी असो, तो प्रत्येकाला मरण आहे. परंतु मेल्यानंतर आपलं काय, मेल्यानंतर आपण कुठं जाणार, हे खूप रहस्य आहे बरं. मेल्यानंतर आपण कुठे जाणार आहे, आणि ते रहस्य पूर्ण जगामध्ये कोणत्या पुस्तकात तुम्हाला मिळणार नाही. केवळ एकच आहे, केवळ एकच पुस्तकात तुम्हाला मिळेल, आणि ते साधं पुस्तक नाही प्रेम, ते पवित्र 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 होली बायबल आहे. ओनली वन ते परात्पर परमेश्वराने दिलेलं तुम्हाला मला महान असं त्याचं जिवंत वचन आहे, आणि ते आहे आपलं होली बायबल, पवित्र शास्त्र. होली बायबल ज्यामध्ये आपल्याला जीवन आहे, ज्यामध्ये आपल्याला आपलं तारण आहे, ज्यामध्ये आपल्याला आशा आहे, ज्यामध्ये आपल्याला जीवन आहे, सार्वकालिक जीवन आहे, आणि ते आपल्याला तो देणारा आपला परमेश्वर, परात्पर परमेश्वराचा, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाचा
एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, महान अशा पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याने दिलेला आपल्याला त्याची महान असं मोठं असं बक्षीस म्हणजे प्रभू येशू मसीह, जो नवीन करार ज्याला म्हणतात न्यू कोव्हिनेंट, इंग्लिशमध्ये कोव्हिनेंट म्हणतात, म्हणजे करार. परमेश्वर परात्पर परमेश्वराने केलेला करार की मी माझा पुत्र देतो. आता मी शेवटची आणि अंतिम आज्ञा आहे, मी तुम्हाला माझं सर्वस्व देऊन टाकतो. जे सर्वात श्रेष्ठ आहे, जे सर्वात उंच आहे, ते मी तुला देऊन टाकतो, तुम्हाला देऊन टाकतो. तुमचं उद्धार आणि तारण होण्यासाठी आता तुमच्या हातात आहे की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता का. हे स्वतंत्र इच्छा दिलेली तुम्हाला मला परमेश्वराने. कोणाला बळजबर नाही. तू ख्रिस्ती हो करून, तू येशूला मान करून, कोणाला कोणी बळजबरी करत नाही. कोणी तुम्हाला पैसा देणार नाही, कोणी तुम्हाला 1 रुपया देणार नाही. प्रियजनांनो, जगात सर्वांचा मोल आहे, एका मातीचा मोल आहे. मातीचा मोल आहे. पाणीचा टॅक्स देतो ना आपण, पाण्याचं बिल देतो, इलेक्ट्रिकचं बिल देतो. कैसर म्हणजे काय, गव्हर्नमेंटचा टॅक्स देतो आपण. प्रोफेशनल टॅक्स मी सुद्धा देते ॲज अ गॉड जीजसच्या फार मोठ्या ब्लेसिंगने मी आज ICU सिस्टर इन्चार्ज आहे. तर मलाही माझंही पेस्लिपमध्ये प्रोफेशनल टॅक्स, आमचा जो प्रोफेशन आहे त्याचं प्रोफेशनल टॅक्स म्हणून आम्हाला गव्हर्नमेंटला देणं आहे. आणि देवाचं वचन आहे की देवाचं ते देवाला आणि कैसराचं ते कैसराला द्या. किती महान परमेश्वर आहे. तरी सर्व काही नियम जुन्या करारात किती नियम आहेत. तुम्ही वाचून बघा, किती कठीण नियम आहेत. ते पालन करणं इस्रायल लोकांना सोपं नव्हतं, नाही पालन करू शकत होते. तुम्हाला मला आणि सर्व जग बनवण्याच्या आधी तुम्हाला मला तो नावाने ओळखतो असा परमेश्वर तो आपला आहे. प्रियजनांनो, सर्व बनवण्याच्या आधी त्यांनी आपला एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला तयार केले की तुला मी जे बनवत आहे मनुष्य प्राणी, त्याच्यासाठी तुला प्राण द्यायला. प्रभू येशू मसीहनं काय म्हटलं असेल प्रियजनांनो, हो पित्या तुझी इच्छा पूर्ण करण्यास तयार आहे. किती हे गूढ रहस्य आहे जे आम्हाला फार लेट समजलं, परंतु देवाने आमच्यावरती दया आणि कृपा केलेली आहे. की देवाचं वचन आहे की तुम्ही शेवटल्या काळात तुमचे पुत्र तुमची कन्या संदेश देतील. आज ते वचन परमेश्वराचं पूर्ण होत आहे की आज जे आम्हाला माहीत नव्हतं, जेव्हा मी प्रियजनांनो जेव्हा मी लहान असताना मला माहीत नव्हतं कोण आहे येशू, काय येशू, एवढं जो आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला जो त्याचं गूढ रहस्य आमच्या जीवात्म्यामध्ये उघडकीस केलेलं आहे त्याने, ते आम्हाला त्यावेळेस नव्हतं माहीत. येशू मसीह हा कसा देव आहे, कसा परमेश्वर तो आहे, कसा आमचा त्रेक एक परमेश्वर, कसा महान परमेश्वर आहे. तो आमच्यावर खरोखर किती प्रीती करतो, परमेश्वराचं वचन आहे प्रियजनांनो. आणि ते मी आज तुमच्याशी खूप अंतःकरणाने शेअर करू इच्छिते की परमेश्वर किती चांगला आहे, याचा अनुभव घेऊन पहा. तो आपल्याला चॅलेंज करतो प्रियजनांनो, तो आपल्याला चॅलेंज करतो की तुम्ही मला परखून पहा, तुम्ही मला टेस्ट घेऊन पहा की मी किती चांगला परमेश्वर आहे. कोण असं म्हणेल, कोण दोस्त म्हणेल का तू माझ्यासाठी प्राण दे. फार चांगला दोस्त असेल तर तो कदाचित त्याच्यासाठी प्राण जीव द्यास तयार होईल. परंतु आपण मलिनतेने, पापाने, दुष्कर्माने, व्यभिचाराने, चोरी, खोटं, लबाड, सर्व अवगुणाने, शिवागाळ्या, मारामाऱ्या, झगडे, हे सर्व करण्यामध्ये आपण
नंबर 1 होतो. प्रियजनांनो, नंबर 1 होतो. आमची काय लायकी की जिवंत देवाने, पवित्र 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 परमेश्वराने माझी आणि तुमची निवड करावी. काय आपली लायकी आहे प्रियजनांनो? आज मी छाती ठोकपणे म्हणते, माझी काहीच लायकी नाही. मी तर खूप पापी आहे, मस्त पापी, काहीच लायकी नाही. एक खसखसच्या दाण्या एवढी सुद्धा माझी लायकी नाही की मला परात्पर परमेश्वर प्रभू येशू मसीहनं मला पसंत करावं, माझी निवड करावी. माझी काहीच लायकी नाही प्रियजनांनो. कारण मी जाणते की मी किती पापी आहे, मी किती दुष्ट आहे, मी किती किती पापाने मलिनतेने भरलेले आहे. पण अशा अशा पापिनीला, अशा मस्त पापिनीला प्रभू येशू मसीहनं त्याची ओळख दिली. त्याने मला जवळ घेतले, त्याच्या पवित्र पवित्र रक्ताने त्याने मला शुद्ध केले. त्याने मला त्याच्या पवित्र 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 अनमोल रक्ताने त्यांनी मला विकत घेतले. प्रियजनांनो, आज त्यांनी मला आजाद केलेलं आहे. त्या दुष्कर्मातून, त्या पापाच्या दलदलीतून त्यांनी मला आजाद केलेला आहे. आणि त्यांनी मला विकत घेऊन त्याला आब्बा बाप्पा म्हणण्याचा अधिकार दिला, त्याचा लेकरू होण्याचा अधिकार दिला आहे. किती मोठी श्रीमंती प्रियजनांनो. आज ही श्रीमंती मला आणि तुम्हाला लाभलेली आहे. प्रियजनांनो, का तुम्ही ही श्रीमंत या संपत्तीला तुम्ही गाडून ठेवलेले आहे का? प्रियजनांनो, गाडून ठेवू नका. फार दिवस जवळ आलेले आहे. प्रभू येशू मसीहचं येणं फार जवळ आलेलं आहे प्रियजनांनो, फार जवळ आलेलं आहे. आपली जी श्रीमंती, आपली जी संपत्ती म्हणजे प्रभू येशू मसीहची आम्हाला जिवंत देवाची प्राप्ती झालेली आहे. आणि तो जिवंत देव कोण? माझा प्रभू येशू मसीह, माझा प्रभू येशू मसीह, माझा प्रभू येशू मसीह हा खरा जिवंत देवाचा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि तो परात्पर परमेश्वराच्या उजव्या हाताला बसलेला आहे. आणि तो तिथून त्यांनी आम्हाला दिलेला त्याचा महानचा पवित्र आत्मा त्याच्या जिवंत प्रेषितांच्या द्वारे आज त्याचं कार्य चालू आहे. आणि त्याचं कार्य तो योस्तोर चालू राहणार. किती डोंगर आले, किती संकट आले, किती वादळी वारे आले, किती दुष्टांनी दुष्टाई माजवली, तरी परमेश्वराचे कार्य कधीच थांबणार नाही. ते अखंड चालणार. कारण ते परमेश्वराचे कार्य आहे. कोणत्या मनुष्याचं काम नाही आहे, परात्पर परमेश्वराचं काम आहे. तर त्याला कोण, त्याच्या समोर कोण उभं राहू शकते? तो अग्नी आहे. मी आणि तुम्ही मच्छर आहोत, मच्छर भस्म होऊन जाऊ प्रियजनांनो. म्हणून त्याचं कार्य आजही चालू आहे प्रियजनांनो. आणि तो योस्तोर चालू राहणार प्रियजनांनो. हा आमचा पूर्ण प्रबळ विश्वास आहे. कारण त्याचं वचन आहे की जगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित तो आमच्या संगती आहे. त्याचं वचन आहे. आणि त्याचं वचन दुधारी तलवार आहे. त्याचं वचन खरं आहे. आमचं हृदयांतकरण जीवात्मा भेदून जाणार आहे असं तिचं वचन आहे. प्रियजनांनो, त्याच्या वचनाला आपल्या अंतकरणात जीवात्मध्ये रुजवून ठेवा. कारण आता फार समय जवळ आलेला आहे. प्रभू येशू मसीहचं येणं फार जवळ आलेलं. प्रियजनांनो, जी श्रीमंती, जो धन त्यांनी आपल्याला दिले, जो टॅलेंट त्यांनी आपल्याला दिलेला आहे, तुम्हाला मला, तो टॅलेंट तुम्ही यूज करा. प्रियजनांनो, कोणाला गाण्याचा सूर दिलेला आहे परमेश्वराने. किती सुंदर गाणे म्हणतात सगळे. त्यांचा कंठ, त्यांचा आवाज किती गोड आहे. प्रियजनांनो, आज मी तुम्हाला सांगू इच्छिते, आम्ही लहान असताना विजय बेनेडिक्टचे गाणे ऐकायचो, इतका आनंद वाटायचा. आणि आता अमित घाडगे जे आहेत त्यांचं सुद्धा आम्ही गीत ऐकतो. किती सुंदर त्यांचा आवाज आहे प्रियजनांनो. आणि खूप खूप अजून आहेत, रीना, डेव्हिड, पुष्कळ जण आहेत. सुंदर गीत म्हणतात प्रियजनांनो, की हृदयांतकरणाला स्पर्श होत जाते. कारण ते महानशा पवित्र आत्म्याच्या, परमेश्वराचा जो महानचा पवित्र आत्मा आहे त्याच्या प्रेरणेने ते गाणं म्हणतात. प्रियजनांनो, जो तुम्ही आणि मी वैयक्तिक रीतीने प्रभू येशू मसीहला स्वीकारणार नाही, पश्चाताप नाही करणार आणि पापांची क्षमा आपल्याला मिळणार नाही,
तोवर आपण त्याच्या संगती जाऊ नाही शकत प्रियजनांनो. तुम्हाला मला पश्चाताप करणं अतिशय गरजेचं आहे. ॲज अ ट्रू ख्रिश्चन बिलीवर आज मला आणि तुम्हाला पश्चाताप करायचा, ऊर बडवायचा आहे. ऊर बडवणे म्हणजे स्वतःला ऊर बडवणे म्हणजे मी जे असं करत त्याने छातीला मारून गेले. ऊर बडवणे, पश्चाताप करणे आणि कबूल करणे ओठाने, जिभाने की मी खूप 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 पापी आहे. प्रभू येशू मसीह मस्त पापीवर दया कर, माझ्या अपराधांची क्षमा कर आणि खरा पश्चाताप करा. प्रियजनांनो, समय फार थोडा राहिलेला आहे. मग आपल्याला समय नाही मिळणार. आणि जे टॅलेंट त्याने दिलेलं आहे, जसे त्या 3 माणसाला तो अधिकारी टॅलेंट देतो, पैसे देतो ना, कोणाला 5,000, कोणाला 2,000, कोणाला 1,000. आणि ते सगळे, ते 3 जण, ते 2 जण ते पैशाचा व्यापार करतात आणि ते डबल करतात बघा. 5,000चा व्यक्ती तो काय करतो, 10,000. परमेश्वरा हे तू मला दिलेले आहे 5,000, हे बघा मी 10,000 केले. आणि ज्याला 2,000 दिले ते 4,000 आणतो. आणि जोला 1,000 दिलेले असते तर त्याच्या मनामध्ये दुष्ट विचार असतात, दुष्टाई असते. तो म्हणतो हा जिथं पेरणी करत नाही, पेरणी म्हणजे जिथं सीड, जिथं बियाणं आपण टाकत नाही तिथून तो गोळा करतो, असा परमेश्वर आहे तो. तर त्याला एवढी बुद्धी आली नाही की त्याने हे पैसे, परमेश्वर त्याला म्हणतो कमीत कमी हे पैसे तू सावकाराकडे तरी दिले असते ना, तर मला व्याज तरी मिळाला असता. बघा प्रियजनांनो, की आपला परमेश्वर किती मोठा बिझनेसमॅन आहे. हे तुम्ही विचार केला का प्रियजनांनो? आपण म्हणतो मला खूप बुद्धी आहे. अरे तुम्हाला काय बुद्धी आहे? परमेश्वराने आपले केस, डोक्यावरचे केस जे आहेत ते मोजून ठेवलेत. आपण काय मोजणार प्रियजनांनो? आपण बिग झिरो, तो आपला सुपरस्टार ऑल मायटी गॉड आहे. आपला एक परमेश्वर खूप महान परमेश्वर आहे. प्रियजनांनो, परमेश्वर किती चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा म्हणतो परमेश्वर. आपल्याला चॅलेंज देतो की तो किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आणि मी छाती ठोकपणे म्हणते, मी अनुभव घेऊन पाहिला आहे की माझा जिवंत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त किती चांगला आहे. मी एक मिनिटाने म्हणणार, मी एक एक श्वासला अनुभव घेऊन पाहिला आहे. आणि मी छाती ठोकपणे म्हणते, माझा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त माझा जिवंत देव खरोखर किती चांगला आहे याचा अनुभव मी घेऊन पाहिला. आणि मग मी तुला सलामी देते परमेश्वरा, आमच्या एक परमेश्वरा. सॅल्यूट अँड सलामी. सर्व समजण्यास तुम्हाला परमेश्वर आशीर्वाद देव. आमेन.